ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद सांगतायत की असंग असलेला, निर्लेप असलेला हा भगवंत कसा प्रसन्न होतो. दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केनवा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्यत्याशु जनार्दन. हा भगवंत भक्तवत्सल आहे, जे सगळ्या जीवांवर दया करतात किंवा जे काही आपल्याला मिळालंय त्याच्यातच संतुष्ट असतात, समाधानी असतात. आणि ज्यांनी आपली सगळी इंद्रिय या विषयांपासून पूर्णपणे निवृत्त करून शांत राहायचा अभ्यास केलाय, जे शांत राहतात त्यांच्यावर भगवंत चटकन प्रसन्न होतात. पण ह्यातलं एक पथ्य असं आहे की दया करताना ह्याच्यावर दया केली त्याच्यावर दया नाही केली असा भेदभाव असता कामा नये. कुठलाही व्यक्तिविशेष लक्षात घेऊन दया करता कामा नये किंवा जात पात धर्म लिंग याचाही विचार करून दयाभाव ठेवता कामा नये. केवळ समोरचा जीव दुःखी आहे एवढं लक्षात घेऊन त्याच्यावर दया करावी. आलेल्या परिस्थितीचा न विचार करता ज्याच्यामुळे ही परिस्थिती आली त्याचा विचार करून जे मिळालंय, जे जवळ आहे त्याच्यातच संतुष्ट असावं, समाधानी असावं. आपली इंद्रिय सतत नित्य निरंतर शांत ठेवावी. सूरदासांनी एका ठिकाणी म्हटलंय, जैसे रखी हो वैसे रही हो. किंवा श्री हरिदासजी महाराज म्हणाले, जेव्ही रखियत हो तेव्हा रखियत हो हे हरी. की भगवंता तू जसं आम्हाला ठेवशील तशाच आमची तृप्ती आहे. जे आहे जसं आहे तसं आम्हाला असलेलं चालणार आहे. आपल्याकडे नाथ महाराज सुद्धा म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंत दैसाची राहावे. या सगळ्याचा भावार्थ एकच आहे की जे मिळालंय त्याच्यात समाधान मानून अधिकाची हाव न धरता याच्यावत सर्व प्राणीमात्रांवर जर आपण दया दाखवली तर भगवंत निश्चित आणि लवकरात लवकर प्रसन्न होतो. अपहृत सकलही क्षणामलात्म नविरत मेचित भाव नोपहृतः निजजन वशगत्व महात्म नो जहा न सरती चिद्रवदक्षर सतामही. की हा भगवंत दयासागर आहे, भक्तवत्सल आहे. सगळ्यांवर जीवा दया करण्यामुळं तो प्रसन्न होतो. पण सगळ्यांवर दया करताना स्वतःच्या ठिकाणी काही बंधनं स्वीकारावी लागतात. जीवन जगत असताना नाना प्रकारच्या इच्छा वासना ऐषणा माणसाच्या चित्तामध्ये निर्माण होतात. वित्तैषणा असते, दारैषणा असते, पुत्रैषणा असते, लोकैषणा असते. मला भरपूर पैसा मिळावा, मला अनुरूप पत्नी मिळावी, मला अनुरूप मुलं व्हावीत, मला लोकांनी चांगलं म्हणावं. ह्या ज्या काही ऐषणा आहेत, वासना आहेत, ह्या सगळ्या प्रकारच्या वासना चित्तातून पूर्णतः निघून गेल्या की मगच अंतःकरण शुद्ध होतं. आणि अशा वासना ज्यांच्या चित्तातून निघून गेल्यात अशा संतांच्या हृदयामध्ये भगवंताचं निरंतर चिंतन चालू असल्यामुळं आणि ते वाढतं असल्यामुळं जणू काही खेचून घ्यावं, आकर्षून घ्यावं अशा प्रकारे हा अविनाशी भगवंत श्रीहरी त्यांच्या चित्तामध्ये येतो. आणि आपण भक्ताच्या अधीन कसे आहोत हे आपल्या आचरणानं तो दाखवत असतो. पुढे सुद्धा एक प्रसंग येणार आहे. भगवंतांनी दुर्वासांना सांगितलं अंबरीशाच्या प्रसंगात, अहम भक्त पराधीना, की मी भक्तांमुळे बांधला गेलेला आहे, भक्तांच्या अधीन आहे. तर हा जो भगवंताचा स्वभाव आहे, हा भगवंताचा स्वभाव ते अशा
दयावंतांच्या बाबतीत किंवा ज्यांच्या ऐक्षणा सगळ्या नाहीशा झाल्यात त्यांच्या बाबतीत खरा करून दाखवतात. न भजती कुमनीषिणां स इज्जाम हरिरधनात्मधन प्रियो रसज्ञ श्रुतधन कुलकर्मणां मदरीये विदधती पापमकंचनेषु सत्सु. देवर्षी नारद म्हणाले की ते त्याच लोकांवर प्रेम करतात की जे भगवंतालाच आपलं सर्वस्व मानतात. आणि अशी व्यक्ती जरी निर्धन असली तरी सुद्धा भगवंत त्यांच्यावर प्रेम करतो, कृपा करतो. कारण भगवंत हा परमरसज्ञ आहे. अकिंचन जरी असला, दरिद्री जरी असला, निर्धन जरी असला तरी त्याच्या ठिकाणी जर अनन्याश्रया अशी आणि अहेतुकी भक्ती जर भगवंताच्या ठिकाणी असेल तर त्याची गोडी किती आहे हे केवळ भगवंतच जाणतो. कारण तो परमरसज्ञ आहे. आणि जे लोक आपल्या ठिकाणचं शास्त्रज्ञान, विद्वत्ता, पांडित्य, पैसा, उच्च कुळ किंवा अन्य कार्यकर्तृत्व कर्म यांच्यातून निर्माण होणारा जो अहंकार आहे, मद आहे, त्याच्यामुळे जे उन्मत्त होतात ते अशा या निष्कंचन साधूंचा तिरस्कार करतात. आणि ह्या लोकांनी, असे जे अहंकारी आहेत, ह्या लोकांनी कितीही मोठी पूजा जरी भगवंताची बांधली, चांगले चांगले उपचार जरी त्या पूजेमध्ये भगवंताला दिले तरी सुद्धा भगवंत या दुर्बुद्धी लोकांची पूजा कधीही स्वीकारत नाही. कारण भगवंत स्वतः स्वानंद रूपानं, स्वरूपानंदानं परिपूर्ण आहे. निरंतर त्यांच्या सेवेमध्ये असलेली लक्ष्मी किंवा लक्ष्मीची इच्छा करणारे अन्य राजे, देवता यांची सुद्धा भगवंत कधी पर्वा करत नाहीत. आणि त्यांनी जे काही दिलं असेल या निरहंकारी भक्तांनी, त्याच्यावर भगवंत स्वतः संतुष्ट राहतात आणि अशा भक्तांच्या ते अधीन राहतात. असा करुणासागर असलेला भगवान श्रीहरी, त्याला सोडून जो खरा कृतज्ञ आहे तो अन्य कोणाकडे कसा काय जाईल. देवर्षी नारदांनी हा सगळा उपदेश केला. आणि नंतर मैत्रेय सांगतायत की विदुरजी, हा उपदेश ऐकला, भगवंताच्या संबंधाची अनेक प्रकारे चर्चा त्यांनी ऐकली, अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या. आणि याच्यानंतर देवर्षी नारद ब्रह्मलोकाला निघून गेले. प्रचेतागण सुद्धा आपल्या अंतरातलं पापरूपी मळ दूर करणारा हा सगळा उपदेश देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकल्यानंतर भगवंताच्या चरणकमलांचंच चिंतन करायला लागले आणि शेवटी तेही भगवत धामाला प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे आपण जो माझ्याकडे देवर्षी नारद आणि प्रचेता यांच्यातला भगवत कथा संबंधी संवाद विचारला, तो मी तुम्हाला आता सांगितला. शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत एष उत्तानपदो मानवस्यान वर्णितः वंश प्रियवर्तस्यापि निबोध नृपसत्तम. की राजन, आत्तापर्यंत ह्या स्वयंभू मनुच्या उत्तानपाद नावाच्या पुत्राचा राजवंश मी तुला सांगितला. आता ह्यापुढे त्याच स्वयंभू मनुचा जो दुसरा मुलगा आहे देवव्रत, त्याच्याही वंशाचं विवरण मी करतो, तेही तू आता काळजीपूर्वक ऐक. राजा प्रियव्रतानं देवर्षी नारदांच्याकडनं आत्मज्ञानाचा उपदेश मिळून सुद्धा राज्याचा भोग घेतला आणि शेवटी या संपूर्ण पृथ्वीचं आपल्या मुलांमध्ये वाटप करून तो भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाला. इकडे श्री मैत्रीजींच्या मुखातून भगवत गुणानुवाद युक्त अशी पवित्र कथा ऐकल्यानंतर विदुर
त्याच भावात रममाण झाले, भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झाले आणि त्यांच्या ठिकाणी त्या भक्तीचा भावाचा उद्रेक झाल्यामुळं डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. भगवंताच्या चरणकमलांचं आपल्या हृदयामध्ये अखंड स्मरण करत करत ज्यांनी आपल्याला ही कथा सांगितली त्या मुनिवर मैत्रेयींच्याही चरणावर विदुराने आपलं मस्तक अत्यंत भक्तिभावानं कृतज्ञतापूर्वक ठेवलं आणि विदुर पुढे म्हणायला लागले, सोयमध्ये महायोगीन भवता करुणातना दर्शित समसा पारो यत्रा किंचनको हरिही. की महायोगीन, आपण खरोखर करुणामय आहात. आज आपण मला ही जी काही कथा सांगितली, देवर्षी नारदांनी केलेला उपदेश सांगितला, त्यामुळं माझ्या ठिकाणचा जो अज्ञानाचा अंधकार आहे त्याच्या पलीकडे आपण मला नेलं की जिथे सगळ्या अकिंचनांचे सर्वस्व असलेले भगवान श्रीहरी विराजमान असतात. शुक महामुनी राजाला सांगतायत, मैत्रीजींना अशा प्रकारचं कृतज्ञतावर सूचक बोलणं झाल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि विदुरांनी त्यांच्याकडनं अनुज्ञा घेऊन स्वतः शांतचित्त होऊन आपल्या बंधुजनांना भेटण्यासाठी ते हस्तिनापुराकडे निघून गेले. राजा जो कोणी भगवंताच्या शरणागत अशा परमभागवत राजांचं हे चरित्र, पवित्र चरित्र ऐकेल त्याला निश्चितच दीर्घायुष्य प्राप्त होईल, पुरेसं धन मिळेल, त्याची कीर्ती सगळीकडे दिगंतात पसरेल, सुयश मिळेल, क्षेम प्राप्त होईल, सद्गती तर होईलच होईल आणि ही सद्गती मिळत असतानाही सगळ्या ऐश्वर्याची त्याला प्राप्ती होईल. अशा प्रकारे इथे या श्रीमद भागवताचा 4था स्कंध पूर्ण झाला आणि 5व्या स्कंधाला सुरुवात करताना राजा शुकदेवांना काय म्हणाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.